एक असा शिकारी ज्याने आयुष्यात कधी देवपूजा केली नव्हती, पण एका रात्री नकळत केलेल्या पूजेमुळे त्यांचं संपूर्ण नशीब बदलतं. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. जंगलात भुकेने तहानेने त्रस्त असलेला शिकारी एका झाडावर बसून शिकार शोधत होता. आणि खाली होतं स्वतः भगवान शंकराचं शिवलिंग. त्याला कळलंच नाही, पण त्याच्याकडून पडणारी प्रत्येक बेलपत्र, प्रत्येक पाण्याचा थेंब प्रत्यक्षात होत होती शिवपूजा. आणि जेव्हा मृत्यू आला तेव्हा यमदूतांनाही थांबावं लागलं, कारण तो शिकारी बनला होता भगवान शिवाचा परमभक्त. आज आपण ऐकणार आहोत शिकारी व्रतकथेची अद्भुत आणि चमत्कारिक कथा, जी तुमचं जीवनही बदलू शकते. एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल? उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली. एका गावात एक शिकारी राहत होता. मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते. त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैद बनवले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती. शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसऱ्याच दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला. आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला. पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला. बेल वृक्षाच्या खाली बेलपत्राने झाकले गेले शिवलिंग होते. शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते. मचाण बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या. या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रत झाले आणि त्याच्या करवी शिवलिंगावरही बेलपत्र वाहिले गेले. एका प्रहरानंतर एक गर्भीण हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरणी बोलली, मी गर्भीण आहे. तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकर तुझ्या समोर येईल, तेव्हा तू मला मार. शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरणी झाडा लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरणी तेथून निघाली. शिकाराच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले, हे पारधी, मी एक कामातुर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल. शिकारीने तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलासोबत तिथून निघाली. शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली. त्याने धनुष्यबाणाला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते. यावेळी तू मला मारू नकोस. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकारी सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी 2दा शिकार गमावले आहे. माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाले असतील. उत्तरादाखल हरणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईल. हरणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला, पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरणींना मारले असले तर मला मारण्यातही वेळ करू नकोस. म्हणजे
त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल. मृगाचे बोलणे ऐकून शिकाराच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीची घटनाचक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या तिन्ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे. मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो. उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीची हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मृग सपरिवार शिकारास समोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाराच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले. शिकाराने त्याला न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले. देवलोकातून समस्त देवही घटना बघत होते. घटनेची परिणती झाल्याबरोबर देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली. ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवशंकर, जय भोलेनाथ.